नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमाला अर्थापासून वेगळं करून खूप पश्चाताप झालेला आहे। ती खूप इमोशनल होते आणि रडायला लागते। रात्रभर तिला झोप आलेली नसते। ती अर्थाचं बाळ जवळ घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही झोप लागत नाहीये। तर दुसरीकडे रेवा अर्थाला झोपवण्याचा प्रयत्न करते, पण अर्था खूप जोरजोरात रडत असते। आता रेवा विचार करत असते की अर्था ही रमाकडेच बरी होती, माझी तर झोपच खराब केली हिने, आता मी कसं झोपणार। आता अर्था काही शांत बसत नसते, तेव्हा रूममधून रेवा बाहेर येते। आता ती बाहेर आल्याबरोबर रमाला तिच्या रडण्याचा आवाज येतो, म्हणून रमा सुद्धा तिच्या रूममधून बाहेर येते आणि रेवाला म्हणते, काय ग अर्था रडते का खूप, ते ना ग तिला माझ्याकडे। रेवा म्हणते, त्याची काहीच गरज नाही। आता तू परत असं घरच्यांसमोर देखावा करू नको की तू अर्थाशिवाय दुसरं कोणीच तिची काळजी करू शकणार नाही आणि स्वतःला क्रेडिट घेऊच नकोस। आता आली ना अर्था माझ्याकडे, मी बघेल काय करायचं तिचं ते। पण अर्था खूप जोरात रडत असते, हे काही रमाला पाहत नसतं। रमा म्हणते, प्लीज रेवा अशी काय करते अगं, ती किती रडते, तिची तरी पर्वा कर ना। असंही मला कोण बघणार नाही आणि मला क्रेडिट घ्यायचंच नाहीये, प्लीज माझ्याकडे दे ना गं, मी अर्थाशिवाय नाही राहू शकत, मला खूप सवय झाली तिची। रेवा म्हणते की ठीक आहे, तुला घ्यायचे ना घे, पण आता घरच्यांना जास्त आव आणून सांगायची गरज नाहीये, घरच्यांना हे कळायला नाही पाहिजे की तू अर्थाला घेतलं होतंस। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, म्हणून आता रमा रेवाच्या रूममध्ये अर्थाला घेऊन जाते आणि पाळण्यात झोपत असते। इकडे रेवा बघते की रमा छान प्रकारे अर्थाला शांत करते, तर आपण झोपून घेऊया। रेवा मस्तपैकी ढाराढूर झोपून घेते, तर इकडे रमा रात्रभर रात्रीची 12:30 वाजेपर्यंत अर्थाला खेळवत असते। त्यानंतर तिला खाऊ घालते, त्यानंतर तिला खूप वेळ अंगगीत म्हणत पाळण्यामध्ये झोपी लावते। एवढं करता करता सकाळचे 6 वाजलेले असतात, तरी रमाला डोळ्याला डोळा नाही लागत। ती अर्थाबरोबरच खेळत बसते। मग सकाळी अर्थाला झोप लागते, तर रमासुद्धा तिच्याच पाळण्याजवळ असं डोकं टेकून झोपलेली असते। तितक्यात सकाळचे 6 वाजले आहेत, म्हणून रेवाला जाग येते आणि रेवा बघते तर पाळण्याजवळ रमा झोपलेली असते। म्हणून आता रेवा विचार करत असते की ही पाळण्याजवळ झोपली आहे, म्हणजे घरातलं कोणी बघितलं तर परत हिला क्रेडिट जाईल, त्याच्यापेक्षा मी हिला उठवते आणि सांगते की उठ इथून बाहेर जा। म्हणून आता रेवा लगेचच रमाला म्हणते की रमा इथे का झोपली आहे, घरच्यांनी परत कोणी पाहिलं तर आपलं काय ठरले की तू अर्थाला घेतलं होतंस ते कोणालाच सांगायचं नाहीये, म्हणून तू उठ बरं अगोदर। रमा तर एकदम घाबरूनच उठलेली असते, कारण रेवाने तिला आवाजच खूप जोरात दिलेला असतो। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, मी जाते बाहेर। रमा तिच्या रूममध्ये येऊन आता इकडे बसलेली असते, अर्थाला मिस करत। तितक्यातच अक्षयला जाग येते। अक्षय म्हणतो की रमा तर अजून झोपली नाही आणि तितक्या लवकर कशाला उठलीयस। तर रमा म्हणते की काही नाही। अक्षय म्हणतो की अगं रमा झोप ना, तू कशाला त्या अर्थाचा एवढा विचार करतेय, झोपली असेल ती पण, घे झोपून। तरी रमा म्हणते की नाही। इकडे आता आई आजी म्हणत असतात की रेवाने अर्थाची जबाबदारी घेतली खरी, पण मला जरा बघू देत की रूममध्ये नक्की काय करते। म्हणून आई आजी आता रेवाच्या रूममध्ये जातात आणि बघतात। तेव्हा आता रेवाला माहीत असतं की आता नक्कीच कोणतरी येणार आहे, म्हणून ती बरोबर अर्थाच्या पाळण्याच्या बाजूला तशी झोपलेली असते। आणि मग आई आजी हे बघून म्हणतात की अरे बापरे, अर्थाने रेवाला रात्रभर जागवले वाटतं, रेवा अशी खाली का झोपली असेल बरं। त्या घाईघाईनेच रेवाला म्हणतात की अगं रेवा, तुला अर्थाने जागवलं का, तुला झोप आली आहे का, मग झोप ना वरती, आरामशीर झोप, ती पण झोपली आहे ना, तोपर्यंत तू झोप काढून घे। आता असंच होणार आहे, जेव्हा ती जागी असेल तेव्हा आपल्याला तिला बघावं लागेल, ती झोपली की मग आपण पण झोपून घ्यायचं। रेवाला खूप बरं वाटत असतं। आई आजी तिचं कौतुक करतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की चल, मला खात्री तरी झाली की अर्था तुझ्याकडे राहणार। मग आई आजी तिचं कौतुक करतात आणि निघून जातात। तर पुढे आता अक्षय रमाला समजत असतो की रमा अशी किती दिवस तू रडत बसणार आहेस, तुला आता ह्या गोष्टीची सवय करावीच लागेल, कारण आजीने आता रेवाकडे दिली अर्थाला। तरी रमा म्हणते की मी नाही राहू शकत अर्थाशिवाय, तिच्यापासून मी दूर नाहीच राहू शकत, मला अर्था हवी आहे। पण मग आता अक्षय म्हणतो की जेव्हा आपल्याकडे होती तेव्हा आपण तिची भरपूर काळजी घेतली आहे, पण तुझ्याकडून काहीतरी गोष्टी चुकल्या रमा, तुझ्या वेंधळेपणामुळेच आई आजीने आता रेवाकडे तिला दिलंय आणि आपल्याला फक्त हे बघायचे की रेवा तिला कशा प्रकारे सांभाळते, तिची कशी काळजी घेते, हे आपण बघायचे। तर दुसरीकडे रेवा त्यांच्या रूममध्ये असते। ती अभिला म्हणत असते की अभि, तू बघणार आहे, मी हिची जबाबदारी घेतली आहे, तू हिला घेणार नाही आहेस का आता,
अभि म्हणतो की मला त्या मुलीचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, तिच्यामुळे माझ्या आरतीचा जीव गेलाय आणि आता आपण दोघांनी संसाराला सुरुवात करायची. पण रेवा त्याला इग्नोर करते. रेवा अभिशी जवळ साधण्याचा प्रयत्न करताना कधीच दिसणार नाहीये, कारण ती म्हणते की मी फक्त अभिचा वापर करणार आहे. अभिचं मात्र मन खूप तुटत चाललंय. तो म्हणतोय की लग्नाला एवढे दिवस झाले रेवा, तरी आपण एकत्र नाही आलो. तर मग रेवा आता म्हणत असते की हे बघ अभि, आपण एकत्र येऊ, पण त्याच्या अगोदर आपण अर्थाला सुद्धा सांभाळायचे. तू बघ ना किती छान दिसते ती, आणि तिचा चेहरा सेम आरतीसारखा आहे. तुला नाही का रे तिला घ्यावंसं वाटत? तुला नाही आरतीची आठवण आल्यावर हिला बघावंसं वाटत का? अभि म्हणतो की मला काहीच घेणं देणं नाहीये, तू आणलेस तूच सांभाळ. अभि आता म्हणतो रेवाला की तुला काय गरज होती हिला घ्यायची आणि इकडे आणायची? होती ना, ती घरातच होती, काय फरक पडणार होता? इथे राहिली काय आणि त्या रमाकडे राहिली काय? तरी रेवा म्हणते की नाही हा अभि, तू चुकीचं बोलतोयस. आता रेवा आणि अभिमध्ये वाद चालू असतो, तर अभि पुन्हा दारू पित असतो आणि रेवा हसत असते. तर रेवा म्हणते की मी असंच करणार, आता असंच छळणार अभिला, मी त्याला माझ्याजवळ कधीच नाही येऊ देणार. आता रेवाचे नवीनच डाव चालू आहेत. पण मग इकडे सीमा आणि रमाला रेवाचं सर्व काही चाल कळालेलं आहे आणि आता रमा तर अक्षयला सुद्धा हेच बोललेले आहे रेवाच्या चालीबद्दल. पण अक्षय म्हणतोय की ती आता ह्या घराचा एक हिस्सा आहे, त्याच्यामुळे आता पुरावे दाखवण्यात, भांडणं करण्यात काहीच अर्थ नाहीये. ती अभिची बायको आहे, त्यामुळे आपल्याला आता ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे. तेव्हा आता रमाचं नाव मात्र रेवाने विनाकारण खराब करून अर्थाला हिसकावलंय. तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. एकही एपिसोड मिस करू नका, पाहत रहा मुरंबा. खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. रेवा ही शशिकांतला भेटून नवनवीन चाल करताना दिसते, कारण शशिकांत तिला सपोर्ट करतोय आणि पुढे कसा प्लॅन करायचा हे सुद्धा शिकवतोय. रेवा आता शशिकांतच्या बोलण्यानुसार चालते घरामध्ये आणि घरामध्ये पुन्हा फूट पडताना दिसणार आहे. एक तर रमा आणि अक्षयचा वादविवाद चालू असतो, तर इकडे आई आजी सुद्धा आता रमाला नेहमीच दोष देत असतात. तर आता रमाला अर्थापासून दूर करण्यामध्ये रेवा सक्सेसफुल तर झालीये, पण आता अर्था रेवाकडे किती दिवस राहणार? ती सवय करणार का? रेवाला आता हिचा सांभाळ करता येईल का अर्थाचा, हेच आपल्याला पाहायचं आहे. तर मग प्रेक्षकांनो, पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. एकही एपिसोड मिस करू नका, पाहत रहा मुरंबा. आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.